जय भारत मित्र, आज आपण जो मध्ययुगीन भारताचा इतिहास आहे, विशेषतः इस्लामिक राज्य जिथनं खऱ्या अर्थानं सुरू होतं तो इतिहास आपण बघणार आहोत. मित्र, BA सेकंड इयरच्या अभ्यासक्रमामध्ये या संदर्भानं आपल्याला अभ्यास करायचा आहे. MA मध्येही या सिलेबस आपल्याला अंतर्भूत झालेला आहे आणि भारताच्या इतिहासामध्ये ज्याला महत्त्वपूर्ण असं स्थान प्राप्त आहे असा हा भाग. तसं समजायला थोडा अवघड आहे, परंतु इथे मी तुमच्या समोर एक त्याची व्यवस्थित असं एक्सप्लेनेशन केलेलं आहे, व्यवस्थित असं स्पष्टीकरण आणि विश्लेषण केलेलं आहे की जे तुम्हाला समजण्यासाठी अत्यंत सोप्या भाषेत सांगण्यात आलेलं आहे. मित्र हो, सर्वात प्रथम भारतावरती जे राज्य स्थापन होतंय, मीर मोहम्मद कासिमचं जे आक्रमण 712 मध्ये झालं अरबाचं, आणि त्यानंतर 17 स्वाऱ्या मोहम्मद घोरींनी केल्या, परंतु त्यांनी कुठलंही राज्य स्थापना भारतामध्ये केली नाही. म्हणजे त्याचं प्रशासन त्या अर्थानं भारतावरती कार्यरत होतं असं आपण म्हणू शकत नाही. परंतु शेवटच्या स्वारीच्या वेळेला त्याच्यासोबत जे गुलाम होते, मोहम्मद घोरीला कुठलंही बायोलॉजिकल पुत्र नव्हता. त्याने जे अनेक गुलाम खरेदी केले होते, जे इस्लामच्या मध्य एशियामध्ये जी परंपरा होती की गुलाम बाळगण्याची आणि गुलामांचं मार्केट तिथं असायचं, बाजार तिथं असायचा. त्या बाजारामध्ये ज्या पद्धतीनं आज आपण बघतो की गायी, बैल आणि जनावर विकत मिळतात, विकता येतात, खरीदता येतात, त्याच पद्धतीनं माणसाचा व्यापार तिथं व्हायचा, गुलामांचा व्यापार तिथं व्हायचा. आणि ह्याच गुलामाच्या व्यापाराची परंपरा नंतर ब्रिटिशांनी स्वीकारली, युरोपियनांनी स्वीकारली आणि आफ्रिकेतनं ब्लॅक्स लोकांना गुलाम म्हणून पकडून ते अमेरिकेमध्ये आणि इतर भागामध्ये विकायला सुरुवात केली. ही परंपरा नेमकी कुठनं आली तर ही मध्य एशियातून आलेली आहे मित्र. तर अशा गुलाम असणाऱ्या लोकांपैकी काही लोकांचं राज्य हे भारतावर होतं, हे आपल्याला जाणून घ्यावं लागेल. त्याच्यामध्ये दिल्ली सल्तनत आपण ज्याला म्हणतो, त्याच्यातला जो पहिला भाग आहे तो भाग म्हणजे गुलाम राजांचा काळ आहे. याच्यामध्ये इसवी सन 1206 पासून त्यांचं राज्य सुरू होतं ते 1290 पर्यंत. जो इस्लामिक राज्याचा कालखंड आहे, याचा कालखंड आहे सल्तानशाहीचा, तो 1206 ते 1526 पर्यंत मानण्यात येतो मित्र. म्हणजे जवळपास 300 वर्ष जे रूल आहे, जे राज्य आहे, जे एम्पायर आहे, जे नॉर्थ इंडियामध्ये एस्टॅब्लिश झालेलं आहे, त्याला आपण सुलतानशाहीचा कालखंड असं म्हणतो. तर या 300 वर्षाच्या कालखंडामध्ये जवळपास 5 वंशांचं राज्य तिथं होतं आणि 32 सुलतान तिथे झालेत मित्र हो. म्हणजे 32 सुलतानांचा इतिहास आणि 5 वंशांचा इतिहास हा 1206 ते 1526च्या कालखंडापर्यंत आपल्याला अभ्यासायचा आहे मित्र. याच्यामध्ये सर्वात प्रथम जे स्लेवर गुलाम वंश आहे याचा अभ्यास आपण या पहिल्या पाठमध्ये करणार आहोत. मित्र हो, तुमच्या समोर ही जी स्लाइड मी ठेवलेली आहे, त्या स्लाइडमध्ये तुमच्या लक्षात येतं की 1206 ते 1526 पर्यंतचा जो कालखंड आहे भारताच्या इतिहासामधला, या कालखंडामध्ये जवळपास 300 वर्ष ज्यांनी रूल केलं, त्याच्यापैकी जी पहिली राज्य संस्था आहे त्याला आपण म्हणजे सांगतोय मी की द स्लेवर डायनेसिटी 1206 ते 1590 पर्यंत. त्यानंतर खिलजी डायनेसिटी 1290 ते 1320 पर्यंत. नंतर द तुगलक डायनेसिटी 1320 ते 1414 पर्यंत. नंतर सय्यद डायनेसिटी 1414 ते 1450 पर्यंत. आणि शेवटला लोधी डायनेसिटी 1451 ते 1526 पर्यंत. आणि लोधी नंतर आपण बघतो की मुघलांचा कालखंड हा सुरू झालेला आहे.
तर आपण या पहिल्या भागामध्ये स्लेव्हरी वंशाचा अभ्यास करू मित्र. याचा जो संस्थापक आहे तो आहे कुतुबुद्दीन ऐबक. 1206 ते 1510 पर्यंत याचं दिल्लीवरती शासन आहे. ज्यावेळेला मोहम्मद घोरी हा एक साधा ऍडमिनिस्ट्रेटर आणि मिलिटरी अधिकारी आहे. मोहम्मद घोरीच्या मृत्यूपर्यंत 1192 ते 1206 पर्यंत तो त्याचा गव्हर्नर जनरल म्हणून दिल्लीच्या तख्तावरती राज्यकारभार करत होता. परंतु आपण असं बघतो की ज्या वेळेला मोहम्मद घोरी चा 1206 मध्ये खून झाला, असं झालं, त्याचं मर्डर झालं. त्या खुनानंतर 1206 नंतर स्वतः हा गव्हर्नर जनरल असलेला कुतुबुद्दीन ऐबक याने आपल्याला स्वतंत्र राजा, स्वतंत्र सुलतान म्हणून घोषित केलं आणि तो स्वतंत्रपणे दिल्लीची राज्यशाही चालू लागला. मुळात हे जे ऐबक आहेत हे मूळचे तुर्क, यांची भाषा पर्शियन. हे विकत घेतलेले गुलाम मोहम्मद घोरीचे, पण त्यांनी अगदी स्वतःच्या मुलासारखे त्यांना वाढवलं. आणि याने राज्य स्थापन केल्यानंतर आपण असं बघतो की दिल्लीला एक जे आहे कुतुब मिनार त्यांनी निर्माण केलं. ते त्याच्याच नावाने ते मिनार आहे. दक्षिण दिल्लीमध्ये आपण ज्याला म्हणतो ओल्ड दिल्ली, जुनी दिल्लीमध्ये हे आहे. त्याच्यानंतर त्याचा मुलगा हा दिल्लीच्या गादीवर आला, आरमशहा कैकुबाद्दीन. 1210 ते 1211 म्हणजे एकच वर्ष. आणि एका वर्षाच्या आतमध्ये याचा खून इल्तुमिश त्याच्या दरबारात असणाऱ्या दुसऱ्या गुलामाने केला. हे 40 गणी गुलाम होते आजूबाजूला आणि गुलाम सगळ्या त्या नॉर्थ इंडियाचं शासन चालवत होते या दरबारामध्ये असणारे. त्यांचं स्टेटस एक सारखंच होतं. हे तुर्क होतं, पर्शियन होते आणि राज्यकारभारासाठी असुसुले होते असं आपण म्हणू शकतो. केवळ एकाच वर्षात त्याच्या मुलाचा मर्डर झाल्यानंतर आपण बघतो की इल्तुमिश म्हणजे अल्तमश जो आहे तो 1211 या दिल्लीच्या डायनेसिटीवरती आला, राज्यघराण्यावरती आला आणि त्याने आपण असं म्हणतो की 1236 पर्यंत त्याने राज्यकारभार केला. याचा जो पुत्र होता रुकुद्दीन फिरजू, हा काही फार लायक नसल्या कारणानं, दारू आणि नशेबाज असल्या कारणानं अनेक कट कारस्थानं त्याच्या राज्यामध्ये झाली आणि त्यातही त्याचं खून झाला. आणि रजिया सुलताना ही त्याची मुलगी, म्हणजे सुलतानशाहीच्या काळामध्ये पहिल्यांदा एक महिला राज्यकर्ती ती झाली. तिनं 4 वर्ष आपला राज्यकारभार चालवला 1236 ते 1240 पर्यंत. परंतु एक स्त्री असल्या कारणानं अनेक आव्हानांना तिला समोर जावं लागलं आणि तिचा जो हब्जी गुलाम होता, त्या हब्जी गुलाम जो काळा होता, ब्लॅक्स, त्याच्यावरती तिचं प्रेम असल्या कारणानं तुर्कांना ते आवडलं नाही. तिच्यावरती रजिया सुलताना नावाचा एक सुंदर सिनेमा बनलेला आहे, धर्मेंद्र आणि हेमा मालिनीने त्यामध्ये ऍक्ट केलेला आहे. तर ते न जमल्यामुळं अनेक ऐतिहासिक तथ्याची जरी तोडमोड केलेली असली तरी अनेक गोष्टीचं उजागरपणा त्या सिनेमातांना होताना आपल्याला दिसतो. की आपण असं बघतो की इस्लाममध्ये ही जाती व्यवस्था, काळा गोरा, उच्च निचिता, सुप्रिमेस्टी अशा प्रकारची भूमिका असलेली दिसते. तुर्क हे जसं भारतामध्ये ब्राह्मण हे स्वतःला सुप्रीम समजतात, तसं तुर्क हे इस्लाम जगतामध्ये स्वतःला श्रेष्ठ समजायचे. त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ अरब समजायचे स्वतःला, कारण की मोहम्मद पैगंबर हा अरब वंशाचा असल्या कारणे अरब श्रेष्ठ म्हणून तुर्कांनी आपलं राज्य निर्माण केलं म्हणून तुर्क श्रेष्ठ अशा प्रकारची भूमिका त्यांच्यामध्ये होती. रजिया सुलतानाचाही नंतर मर्डर झाला, युद्ध झालं आणि मग घियासुद्दीन बलबन हा तिथला राजा झाला, सुलतान झाला ज्याला आपण म्हणतो. घियासुद्दीन बलबन हाही त्या 40 गणी गुलामांपैकीच होता. त्याच्याबद्दल असं म्हणलं जातं की तो जगभरातले सगळ्यात उंच प्रकारची वस्त्र तो घालायचा.
श्रीमंती, कारण की गुलाम असल्यामुळे एक प्रकारची स्वतःमध्ये असणारी जी घृणा होती स्वतःप्रती असणारी, तिला जर कुठे दूर करायचं असेल तर अतिशयोक्ती असं काम करावं लागायचं. तो जे वस्त्र घालायचा, त्या वस्त्राची जे पाठीमाग जे लांब लचक असा चोळा सोडलेला असायचा, त्याला पकडण्यासाठी 10-20 गुलाम लागायचे त्याला. अशा प्रकारची त्याची वस्त्र आणि अशा प्रकारचं त्याचं राहणीमान होतं. सर्व जगभरातलं सगळ्यात उंच वस्त्र तो घालायचा, जगभरातल्या सगळ्यात उंच प्रकारच्या वस्तूचा तो उपभोग घ्यायचा, असं मित्र म्हणते. नंतर आपण बघतो की गयासुद्दीन बलबन नंतर मुइनुद्दीन कैकुबाद हा 1287 ते 1290 दरम्यान यांनी सुलतानशाहीचा कालखंड तिथं राबवला. मित्र हो, सुरुवातीला आपण पाहतो की कुतुबुद्दीन ऐबकने लाहोरला राजधानी बनवली होती. नंतर बदायून आणि नंतर तो दिल्लीमध्ये आपलं राज्य त्याने निर्माण केलं. आता हे सगळे कुठल्या धर्माला मानणारे होते? ते इस्लाम धर्माला मानणारे होते. आणि त्यातल्या त्या सुन्नी पंथाला, ज्याला आपण म्हणतो सुन्नी पंथाला मानणारे सुन्नी पंथाची ही लोक होती. ही सगळी राज्यकर्ती मंडळी होती सुन्नी पंथाची, असं आपण त्याला म्हणू शकतो. त्यांनी स्वतःचं स्वतंत्र राज्य निर्माण केलं, 300 वर्षापर्यंत ते चालवलं. खास करून या सगळ्या सुलतानांनी त्याच्यामध्ये 1206 ते 1290 पर्यंत, म्हणजे जवळपास 100 वर्षाचा काळ हा गुलाम वंशाचा काळ असा होता. 100 वर्षापर्यंत यांना राज्य चालवलं. दिल्लीमध्ये एक मस्जिद बांधली, कुतुब मिनार बांधलं आणि इस्लामिक कल्चर जे आहे ते चांगल्या पद्धतीनं इथं पसरवलं, असं आपण म्हणू शकतो मित्र. यांची जी व्यवस्था होती ती आधी मान्यता घेत होते आपल्या सुलतानशाहीसाठी. ते आपण म्हणतो की खलिफांकडनं. खलिफा हा इस्लाम जगतातली सर्वात मोठा सुलतान, त्याची आधी मान्यता घेतल्यानंतर यांना एक प्रकारची अधिसत्ता प्राप्त होती, अथॉरिटी प्राप्त होत होती राज्यकारभार करण्यासाठी. कुराण आणि शरीयत या कायद्यांचा कडक अंमलबजावणी करणे हा यांच्या राज्याचा उद्देश होता. दारुल अरब भागाला दारुल इस्लाम मध्ये बदलणं हा यांचा प्रमुख उद्देश होता राज्याचा. परंतु कायदे व्यवस्था यांनी कठोरपणे राबवण्याचा प्रयत्न केला. जी इस्लामिक कायदे व्यवस्था होती, जे काय शिक्षा होत्या त्या अत्यंत क्रूर पद्धतीच्या होत्या. खुनाचा बदला खून, हात तुटला तर हात तोडायचा, अशा प्रकारची व्यवस्था इथे होती, असं आपल्याला लक्षात येतं मित्र. मला वाटतं तुम्हाला स्लेव्हरी डायनेसिटीचा 1206 ते 1287 पर्यंतचा कालखंड तुमच्या समोर मी उभा केला. याच्यामध्ये कुतुबुद्दीन ऐबक, आरम शाह कुतुबुद्दीन, इल्तुमश, रुकुद्दीन फिरोजशाह, रजिया सुलताना, मुइनुद्दीन ब्राह्मण, गयासुद्दीन बलबन आणि मुइनुद्दीन कैकाबाद हे अत्यंत महत्वाचे असे राजे आहेत. आणि याच्यामध्ये सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण स्थान म्हणजे रजिया सुलताना या एका महिला शासकेचं आहे, असं आपण मानू शकतो. मित्र हो, हे लेक्चर तुम्ही ऐकलं, याला तुम्ही आत्मसात केलं, त्याबद्दल धन्यवाद. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा मित्र हो.